मोबाईल बरेचदा अशा अवघड रस्त्यातून रेस्क्यूसाठी जायला लागतं. पाऊस पडल्यावर शेत रस्त्यांची अवस्था अशी अतिशय बिकट होऊन जाते. साप त्यांच्या नेटमध्ये बसलेला आहे असं त्यांनी सांगितलं. नेट नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे गायखेड शेत शिवारात विश्वास घायाळ यांच्या शेतामध्ये. त्यांच्या शेतातल्या शेडनेटमध्ये त्यांना एक साप दिसलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नाग आहे आणि छोटं पिल्लू आहे. शेडनेटमध्ये असल्यामुळे काढणं थोडंसं जरुरी आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आणि बघू शकता एक छोटंसं नागाचं पिल्लू सापडलं आपल्याला, जे यांच्या शेडनेटमध्ये बसलेलं होतं. बघू शकता छोटंसं जरी असलं तरी कशा प्रकारे फणा काढते. लहानपणापासूनच अंड्यातून निघाल्यापासूनच त्याची पिल्लं जी आहे ती विषारी असतात. भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. सगळ्यात रुबाबदार साप. डोळ्यावर त्याचा निळसर शेड आहे. जरा छोटासा सुंदर स्पेक्टॅकल मार्क दिसतो त्याच्या हुडीवर. मी आधी सांगितल्याप्रमाणे अंड्यातून निघाल्यापासूनच ह्यांच्यामध्ये विष असतं. म्हणजे लोकांना असं वाटतं की छोटं पिल्लू आहे तर विषारी नसेल, तर असं काही नसतं. विषारी सापांची पिल्लं अंड्यातून बाहेर निघाल्यापासूनच विषारी असतात. भारतीय नाग, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं याचं. आज श्रावणातला पहिला सोमवार आणि उद्या नागपंचमी असे दोन्ही योग आहेत. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच त्याला याच्या, आता ॲक्च्युली हाही याचा नैसर्गिक आदिवासच आहे, पण शेतात आणि शेडनेटमध्ये असल्यामुळे त्याला बाहेर काढणं जरुरी होतं. तर मानवी वस्तीपासून दूर त्याला सोडून देऊया. दिसला कोणाला पहिले? ये, काय नाव सांगते? जगदीश गाय. मोठ्यांचं जगदीश विश्वास गाय. कसं काय दिसलं? आणि काड्यात काम चालू होतं. अच्छा, तिच्यात निघलं. काड्या ठेवलेल्या होत्या, ते उचलताना अचानक तुला दिसलं? हातावून गेला. हातावून गेला ते. हातावून गेला. आता एक लक्षात घ्या, काही केलं का त्यांनी? नाही, काहीच नाही. कुठलंही आपल्या शेतातलं सामान उचलायच्या आधी थोडंसं आधी हलवून घ्यायचं, जेणेकरून जर असं जर त्याच्यामध्ये जर काही बसलेलं असेल तर ते आपल्याला इशारा देतं की बाबा मी इथं बसलेलो आहे. डायरेक्ट कुठल्याच सामानात हात घालू नका, जेणेकरून सर्पदंश होणार नाही. साप समोर असल्यावर कधीच चावत नाही, पण चुकून जर त्याच्या अंगावर पाय पडला किंवा त्याला जर धक्का लागला तर साप त्यावेळेस 100% चावतो. आणि एवढ्यावरही कुठलाही जरी साप चावला तर लगेच दवाखाना गाठायचा. माणसाचा जीव 100% कुठलेही घरगुती गावठी उपाय करण्यात वेळ घालायचा नाही. ठीक आहे, सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. मित्रांनो, आता पकडलेलं छोटंसं नागाचं पिल्लू घाळ्या यांच्या घरून, सॉरी शेडनेटमधनं छोटंसंच, पण बघू शकता कशा प्रकारे फणा काढून उभं राहतं लगेच. एक 20 ते 25 दिवसाचं असेल एवढा असा अंदाज, कारण त्याचे डोळे बघू शकता तुम्ही. त्याच्यावर निळसर शेड दिसते. म्हणजे पिल्लू अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर महिन्याभराच्या आत मोल्टिंगची त्याची प्रोसेस असते, म्हणजे कात काढण्याची. विषारी असलेला भारतीय नाग. अतिशय सुंदर असलेला, बघू शकता त्याचा फूडवरचा स्पेक्टॅकल मार्क.
नाग हा असा एकमेव साप आहे ज्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे की संकटात जर जाणवलं तर लगेच फणा काढून उभा राहतो. दिव्यात सोडून नाही तर असाच फणा काढून बसून राहील तो. युजली सगळे फॉल्स बाईट असतात त्याचे, फुटकार, ज्यात ॲक्च्युअल त्याचा दंश नसतो. एवढासा छोटासा असूनही त्याची फसफस थांबत नाही आहे, जातो आहे समजून. दिल्या मित्रांनो सोडून ह्या सापाला ह्याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.